हॅलो फ्रेंड, आपल्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। आम्ही आलो होतो आज बाजारामध्ये तुळशीच्या लग्नाची तयारी करण्यासाठी। तुम्ही बघू शकता आज तुळशीच्या लग्नामुळे सगळीकडे किती गर्दी आहे। सर्वप्रथम आम्ही फटाके घ्यायला गेलो, पण फटाक्यामधलं मला काहीच कळत नव्हतं, म्हणून मी आहुंना म्हटलं तुमच्याच मनाने घ्या। मग आहुंनी फटाके घेऊन घेतले। त्यानंतर तुळशीच्या लग्नाला लागणारं बाकीचे सामान घ्यायला गेलो। त्यानंतर ऊसवाल्या काकाकडून 2 ऊस घेऊन घेतले आणि फुलवाल्या मावशीकडून मिक्स फुलं घेऊन घेतली। त्यानंतर आम्ही पूर्ण साहित्य घेऊन घरी आलो आणि तुळशीला सजवण्यासाठी मी सुरुवात केली। आमची तुळस छोटी असल्यामुळे मी खाली 4 विटा ठेवल्या आणि त्यावर पाट ठेवून त्यावर तुळस ठेवली आणि तुळशीला साडी नेसवायला सुरुवात केली। मी पहिल्यांदा तुळशीला साडी घालत होती, म्हणून मला खूप उशीरही लागला होता। तुळशीला साडी नेसवल्यानंतर मी तुळशीला छान सजवायला सुरुवात केली। तुळशीला पिना लावून घेतल्या आणि हार बांगड्या घालून घेतल्या। पूर्ण सजावटीनंतर तुम्ही बघू शकता आपली तुळस किती छान दिसत आहे। त्यानंतर मी तुळशीचा नवरदेव म्हणजे कृष्ण भगवानाला आणून ठेवलं। कृष्ण भगवानाला निळे वस्त्र घातले आणि मी याच वेळेस कृष्ण भगवानाला छानशी बासरी केली होती, तीही तिथे ठेवून घेतली आणि लगेच तुळशी पुढे छानशी रांगोळी काढायला सुरुवात केली। आणि तुळशीची पूर्ण तयारी झाल्यानंतर लगेच घरामध्ये आली आणि आरतीची ताट तयार करायला सुरुवात केली आणि वस्त्र तयार केलं। मला वस्त्र येतच नव्हतं, म्हणून मी यूट्यूबला पाहून पहिल्यांदा वस्त्र तयार करून घेतलं। त्यानंतर नैवेद्य तयार करायला सुरुवात केली। आमच्या इकडे 5 नैवेद्य करतात आणि त्यामध्ये दिवे ठेवतात आणि ते दिवे तुळशीपुढे लावतात। आम्ही अशा प्रकारे छानसे नैवेद्य तयार करून घेतलं। पूर्ण तयारी झाल्यानंतर मीही छानशी साडी घातली आणि तयार होऊन बाहेर आले आणि तुळशीपुढे नैवेद्य ठेवून हार घालून तुळशीला हळद कुंकू लावून घेतलं। तुळशीच्या लग्नासाठी सर्व मंडळी जमले होते। त्यानंतर आहुंनी आणि सरांनी अंतरपाट धरला आणि तुळशीच्या लग्नाला सुरुवात केली। त्यानंतर आम्ही सर्वांना मिळून तुळशी मातेची आरती करून घेतली। अशा प्रकारे छान प्रकारे तुळशीचं लग्न संपन्न झाले। त्यानंतर आम्ही सगळ्यांना मिळून छान फटाके फोडून घेतले। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा। लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आरती झाल्यानंतर आम्ही सर्वांना मिळून छान फटाके फोडून घेतले आणि छान प्रकारे एन्जॉय करून घेतलं। असा गेला आज आमचा छानसा दिवस। बाय बाय, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये। लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा।